दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर जे दोषी असतील त्या दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येते। या प्रकरणामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावरती होतोय आणि आता भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने सुश्रुत घैसास यांच्या भावाचं जे क्लिनिक आहे ते क्लिनिक फोडण्यात आलेलं आहे। मी आता या क्लिनिकच्या बाहेर उभी आहे। पुण्यातलं तातवडे उद्यान जे आहे त्या परिसरामध्ये खरं तर कर्वेनगरच्या भागामध्ये हे रुग्णालय आहे आणि आपण जर पाहिलं तर अश्विनी नर्सिंग होम असं या रुग्णालयाचं नाव आहे आणि घैसास फॅमिलीचेच सगळे डॉक्टर जे आहेत ते या हॉस्पिटलचे मालक आहेत। थोडक्यात त्यांच्या मालकीचं हे सगळंच हॉस्पिटल आहे। मात्र या हॉस्पिटलमध्ये सुश्रुत घैसास यांचं कुठल्याही पद्धतीने आपल्याला नावही दिसत नाहीये किंवा त्यांची ओपीडी असल्याचं सुद्धा दिसत नाहीये। मात्र तरी सुद्धा आक्रमक असलेल्या आंदोलकांनी त्यांच्या भावाचं असलेलं हे हॉस्पिटल आता फोडलेलं आहे। खरं तर या सगळ्याच महिला आंदोलकांना असं वाटत होतं की हे हॉस्पिटल जे आहे ते सुश्रुत घैसास यांचंच आहे आणि त्यांच्याच निषेधार्थ सगळ्याच महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या ज्या होत्या त्या या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या। पोहोचल्यानंतरच खरं तर ही सगळी घटना जी आहे ती पोलिसांना कुठेतरी याची खबर लागलेली होती। लागलीच पोलिसांनी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता आणि पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात सुद्धा आला आणि असं सगळं असताना सुद्धा या आंदोलकांनी आत घुसून आपण बघतोय की काही झाडाच्या कुंड्या वगैरे ज्या आहेत त्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि हे जे हॉस्पिटल आहे ते खरं तर सुश्रुत घैसास यांचं नाहीये, त्यांच्या भावाचं आहे। थेटपणे सुश्रुत घैसास यांचा या सगळ्याशी संबंध सुद्धा नाहीये हॉस्पिटलशी। मात्र तरी सुद्धा या हॉस्पिटलवरती आता आक्रमक पद्धतीने या महिला आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे लागलीच या सगळ्या महिला आंदोलकांना आवरण्यात आलेलं होतं। त्यामुळे या महिला आंदोलक आता या ठिकाणून बाजूला गेले असल्या तरी सुद्धा किरकोळ असं नुकसान सुद्धा या हॉस्पिटलचं या सगळ्यामध्ये झालेलं आहे। दरम्यान या सगळ्याच प्रकरणामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती तातडीने आणि कडक कारवाई करण्यात यावी, त्यांचं निलंबन करण्यात यावं अशी पद्धतीची मागणी जी आहे ती करण्यात येते। त्यामुळे या प्रकरणामध्ये खरंच त्यांचं निलंबन कधी होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण काही घटना जी आहे ती अतिशय निंदनीय घटना आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा कुठेतरी सर्वसामान्य माणसाचं मरण हे स्वस्त झालंय का, त्यांचे जीव स्वस्त झालेत का अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना भविष्यात होण्यापासून टाळायच्या असतील तर आत्ताच या घटनांवरती आणि या घटनेतील जे दोषी आहेत त्या दोषींवरती कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। तुर्तास तरी घैसास यांचे हे जे हॉस्पिटल आहे त्यांच्या बंधूंचं हॉस्पिटल आहे त्याच्या बाहेर सुद्धा आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। दुसरीकडे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर सुद्धा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। दोषींवरती कारवाई कधी होणार या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही मिळालेलं नाही। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।